साजूक तुपातील पुरणपोळी प्रत्येकालाच आवडते. म्हणूनच तर प्रत्येक सणावाराला ती आवडीने बनवली देखील जाते. म्हणूनच तर आज मी बनवते नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन विशेष ओल्या नारळाची पुरणपोळी. खूपच छान खुसखुशीत तयार होते, चवीला जबरदस्त आहे आणि महत्त्वाचं म्हणजे 15 दिवस टिकत असल्यामुळे तुम्ही प्रवासात देखील नक्कीच बनवून नेऊ शकता. नेहमीची तीच ती पुरणपोळी जर खाऊन कंटाळला असाल, नवीन काहीतरी ट्राय करायचं असेल, तर आजची ही पुरणपोळीची रेसिपी खास तुमच्याकरिताच आहे. त्यामुळे लगेच रेसिपीला सुरुवात करणारच आहोत, पण त्यापूर्वी तुम्हा सर्वांना आणि तुमच्या पूर्ण फॅमिलीला, माझ्या भावांना आणि बहिणींना रक्षाबंधनाच्या आणि नारळी पौर्णिमेच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आता पटकन ही वेगळ्या प्रकारची पुरणपोळी बनवायला घेऊयात. त्याकरिता मी या ठिकाणी 2 कप स्वच्छ चाळून मैदा घेणार आहे. मैद्याऐवजी एकदम बारीक कापडाने किंवा मग चाळणीने चाळून घेतलेलं गव्हाचं पीठही घेऊ शकता किंवा मग निम्मा मैदा निम्म गव्हाचं पीठ घेतलं तरी देखील चालणार आहे. पण लक्षात घ्या, जर तुम्ही गव्हाचं पीठ घेत असाल तर मात्र तुम्हाला गव्हाचं पीठ हे वस्त्रगाळ करूनच घ्यायचंय, नाहीतर मग पुरणपोळी लाटताना फाटू देखील शकते. पीठ चाळून घेतलं, यामध्ये टाकूयात चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ किंवा 2 चिमूट मीठ, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि नेहमीसारखीच पुरणपोळीच्या कणकेप्रमाणे कणिक भिजवून घ्यायची. छान अशी सॉफ्ट मळायची, म्हणजे तेवढ्याच पटीने पुरणपोळी टम्म फुलते, मऊसूत तयार होते. या कणकेमध्ये हळद घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे, पण हळदीमुळे पुरणपोळीला रंग फार छान येतो. कारण आज आपण चना डाळीचं पुरण न बनवता ओल्या नारळाचं पुरण बनवतोय आणि तुम्हाला तर माहितीच आहे, ओल्या नारळाला खास असा रंग नसतो. तर बघा, या पद्धतीने अगदी छान अशी मऊसूत मी ही कणिक भिजवून घेणार आहे. आपलं पुरण ज्या कन्सिस्टन्सीचं असतं ना, त्याच कन्सिस्टन्सीची ही कणिक देखील भिजलेली असायला हवी. म्हणजेच काय तर, आपलं पुरण जर थोडंसं सैलसर असेल तर आपली कणिकही छान अशी मऊसूतच असायला हवी. सेम या पद्धतीची कणिक हातांना चिकटत होती, म्हणून थोडंसं तेल मी या कणकेला लावून घेतलं. व्यवस्थित मळून झाली. आता ही झाकून आपण 10 ते 15 मिनिटांकरिता साईडला ठेवून देऊयात, म्हणजे कणिक व्यवस्थित भिजेल. आता करणार आहोत सारणाची तयारी. त्याकरिता एक मोठ्या आकाराचं नारळ छान असं काळीपाट काढून नंतर किसून घेतलं. तुम्ही खोवून देखील घेऊ शकता. साधारणतः या कपाने मोजलं तर हे 2 कप भरेल. हलकंसं हे प्रेस करून घेतलंय. आता मोजलेलं संपूर्ण ओलं नारळ या मिक्सरच्या भांड्यात टाकूयात. तर बघा, 2 कप थोडंसं प्रेस करून मी ओलं नारळ घेतलं. आता हे आपण मिक्सरला एकदम बारीक स्वरूपात फिरवून घेऊयात. तर बघा, या पद्धतीचं आपलं सारण तयार झालं. छान असं मऊसूत दळलं गेलंय. ते मी एका कढईमध्ये काढून घेतीये. हे किती बारीक दळलं गेलंय हे मी तुम्हाला बोटांवर दाखवते. बघा, अशा पद्धतीचं एकदम व्यवस्थित असं दळून घेतलंय. जास्त जाडसर कण यामध्ये शिल्लक नाहीयेत. आता याच प्रमाणामध्ये टाकूयात 1 कप किसलेला गूळ. ओल्या नारळाच्या निम्म्या प्रमाणामध्ये गूळ घ्यायचा आहे. किसलेलाच गूळ घ्या, म्हणजे हा पटकन यामध्ये मिक्स होईल. कढई गॅसवर ठेवण्यापूर्वीच हा हातांनी व्यवस्थित मिक्स करून घेतला. व्यवस्थित गूळ मिक्स झाला की नंतर कढई गॅसवर ठेवली आहे. आता हा मी छान असा परतवून घेणार आहे. आत्ता जर तुम्हाला हे मिश्रण घट्टसर दिसत असलं तरी देखील गूळ जसा वितळत जाईल, नारळाला पाणी सुटत जाईल, तसतसं हे मिश्रण थोडंसं ओलसर तयार होतं. ते पुन्हा एकदा जरा वेळ परतवायचं. नंतर ते छान असं घट्टसर तयार होतं. कढईतून सेपरेट सुटायला लागतं. बघा, या पद्धतीचं छान असं मिश्रण आपलं कोरडं झालेलं आहे. आता यामध्ये टाकूयात अर्धा कप बेसन पीठ. बेसन पिठामुळे आपल्या सारणाला स्टफिंग छान येईल. महत्त्वाचं म्हणजे हे स्टफिंग पोळी करताना अगदी छान असं कडेपर्यंत पसरलं जाईल. सोबतच याला खमंगपणा देखील येईल. पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं परतवून घेऊयात, जोपर्यंत या बेसन पिठातील कच्चेपणा दूर होत नाही तोपर्यंत. बेसन पीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हवं आणि व्यवस्थित परतलं जायला हवं. नंतर याचा छान असा सुगंध घरामध्ये दरवळतो. त्यावेळेला समजायचंय आपलं पुरण व्यवस्थित तयार झालंय. बघा, या पद्धतीचं. गॅस बंद करूयात आणि लगेच हे थंड करून घेऊयात. इकडे आपली पुरणपोळीची कणिक देखील व्यवस्थित भिजली गेली आहे. लगेचच झाकण काढून घेऊयात आणि ही छान अशी मऊसूत होईपर्यंत मळून घेऊयात. त्याकरिता पोळपाटाला अगदी थोडंसं तेल लावून घेतलं, म्हणजे कणिक आपली पोळपाटाला चिकटणार नाही. जेवढी आपण पुरणपोळीची कणिक मळून घेतो ना, तेवढी पुरणपोळी सॉफ्ट तयार होते, टम्म फुलते.
कारण या कणकेमध्ये मस्त असा चिकटपणा येतो, जी पुरणपोळी लाटताना अजिबात फाटत नाही, तुटत नाही. आता यातील चिकटपणाच बघा ना, कितीही कणिक ताणवली तरी देखील ताणली जातीये, अजिबात तुटत नाहीये. आपली कणिक मळून झाली, लगेचच पुरणपोळी बनवण्याकरिता छोटासा उंडा तयार करून घेऊयात. अगदी छोटंसं पीठ घ्यायचं, साधारणतः मध्यम आकाराच्या लिंबा एवढं. हातांवर थोडासा गोलाकार करून देते. सुक्या मैद्यामध्ये घोळवून घेऊयात आणि बोटांच्या मदतीने याला थोडासा पसरट आकार देऊन घेऊयात. लाटण्याने देखील लाटून घेऊ शकता. आता हव्या तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला हे ओल्या नारळाचं स्टफिंग घ्यायचे, म्हणजेच पुरण घ्यायचे, मधोमध या कणकेमध्ये ठेवायचं आणि कणकेचं मस्त असं खोलगट आवरण तयार करायचं. नेहमीच्याच पुरणपोळीच्या उंड्याप्रमाणे आपल्याला हा उंडा बनवायचा आहे. पुरण आतमध्ये भरलं गेलं की वरचं टोक अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं. एक्स्ट्राचं कणिक काढूनही घेऊ शकता. आपला या ठिकाणी पुरणपोळीचा उंडा तयार झालाय. पुन्हा एकदा कोरड्या मैद्यामध्ये घोळवून घेते आणि बोटांच्या मदतीने पसरट आकार देऊन घेते. असं केलं की आपलं पुरण अगदी छान असं कडेपर्यंत पसरलं जातं. जर तुम्ही ही सुरुवातीलाच लाटण्याने लाटून घेतली तर मात्र आपलं पुरण अगदी छान कडेपर्यंत पसरलं जात नाही आणि मग ती पुरणपोळी देखील खायला तेवढी चविष्ट लागत नाही. त्यामुळे बोटांनी सुरुवातीला पुरण व्यवस्थित पसरवून घ्या. आता लगेचच लाटण्याने लाटूनही घेऊयात. व्यवस्थित अशी अलटपलट करून दोनही साईडने एकसारखी ही पुरणपोळी हलक्या हाताने लाटून घ्यायची. मस्तच किती पातळ आपली ओल्या नारळाची पुरणपोळी लाटून तयार झालेली आहे. आतलं पुरण अगदी छान असं कडेपर्यंत पसरलं गेलंय आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबात ही पोळी फाटलेली नाहीये. दोनही साईडने बघा छान पातळ लाटली गेली. लगेचच भाजून घेऊयात. त्याकरिता तवा मी अगोदरच मध्यम गरम करून घेतलाय. सुरुवातीचीच पोळी आहे, तव्याला चिकटू नये याकरिता थोडंसं तूप लावून घेतलं. लगेचच पोळी यावर टाकूयात. गॅसची फ्लेम फुल करूयात, म्हणजे पुरणपोळी पटकन टम्म फुलते. वरच्या साईडने थोडीशी कोरडी झाली की लगेच पलटवून दुसऱ्या साईडने भाजून घ्यायची. लक्षात घ्या, आपल्याला पुरणपोळी भाजत असताना गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे आणि जास्त वेळेला अलटपलट करायची नाही. जास्त वेळा जर अलटपलट करायला गेलात तर पुरणपोळी सॉफ्ट तयार न होता थोडीशी वातड तयार होते, व्यवस्थित भाजली जात नाही. आता पुरणपोळी म्हटल्यानंतर साजूक तूपच वापरायला हवं, पण तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तेल देखील तुम्ही वापरू शकता. ज्यांना कुणाला नेहमीची हरभरा डाळीची पुरणपोळी बनवायला जमत नसेल त्यांनी ही पुरणपोळी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. पहिल्याच प्रयत्नात अचूक जमेल आणि तुमचा कॉन्फिडन्स देखील नक्कीच वाढेल. कारण ही पुरणपोळी एकूण एक टम्म फुलतेच आणि तुम्ही तर बघितलं आहेच बनवायला किती सोपी आहे. तर बघा किती छान खमंग मी ही पुरणपोळी दोनही साईडने भाजून घेतलेली आहे. जर तुम्हाला थोडीशी गव्हाळ रंगावर पुरणपोळी भाजलेली आवडत असेल तर तसं देखील तुम्ही करू शकता. सेम पद्धतीने उरलेल्या ही पुरणपोळ्या बनवून घेऊयात. तर साधारणतः मी घेतलेल्या साहित्यांमध्ये 7 ते 8 थोड्याशा मोठ्या साईजच्या पुरणपोळ्या तयार होतात. तर तुम्ही देखील येणाऱ्या नारळी पौर्णिमेला, रक्षाबंधनाला अशा पद्धतीची ओल्या नारळाची थोडीशी वेगळ्या पद्धतीची साधी सोपी ही पुरणपोळी नक्की ट्राय करून बघा. घरातील संपूर्णच व्यक्ती नक्कीच खुश होतील आणि यामध्ये तुमचाही नक्कीच फायदा आहे, कारण ही बनवायला खूपच सोपी आहे. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपण या अगोदर आपल्या चॅनलवर भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारच्या पुरणपोळीच्या रेसिपीज बघितलेल्या आहेत. त्यामध्ये पुरणपोळी प्रीमिक्स असेल किंवा मग पारंपरिक पुरणपोळी असेल, त्या रेसिपीज तुम्हाला देखील खूप आवडलेल्या आहेत. पण ज्यांनी कोणी त्या रेसिपीज बघितलेल्या नसतील तर चॅनलवर जाऊन नक्की बघा. अर्ध्या तासामध्ये पूर्णच पुरणपोळीचा स्वयंपाक कसा बनवायचा याकरिता काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स देखील मी व्हिडिओमध्ये दिलेले आहे. ती रेसिपी जर तुम्ही बघितलेली नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की बघा. तुम्हाला माझ्या या रेसिपीज कशा वाटतात हे कमेंट्स करून नक्की कळवत जा आणि यानंतर तुम्हाला या पद्धतीच्या आणखी कोणकोणत्या रेसिपीज बघायला आवडतील हे देखील कमेंट्स करून नक्की सांगत जा. तर बघा आपल्या इथे ओल्या नारळाच्या पुरणपोळ्या तयार देखील झालेल्या आहेत. काय मस्त मऊ लुसलुशीत खमंग खुसखुशीत दिसत आहेत. रंग देखील अगदी परफेक्ट आलेला आहे. एकही पुरणपोळी फाटलेली नाहीये. अगदी छान असं कडेपर्यंत हे पुरण देखील पसरलं जातं.
खायला तेवढी स्वादिष्ट आहे, मऊ लुसलुशीतही आहे. फोडून देखील दाखवली आहे. बघा किती छान कडेपर्यंत हे पुरण एकसारखं पसरलं गेलंय. तर तुम्ही देखील आजची ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी इथपर्यंत पाहिलीच आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा. पुन्हा एकदा भेटूया तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.